नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तुम्हाला तांदळाची अगदी गरमागरम भाकरी हवी असेल तर आपला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। घरगुती पद्धतीच्या भाकऱ्या जशी नाचणीची भाकरी आहे, ज्वारीची आहे, ती इथे मिळणार आहे आणि ती कशा पद्धतीने तयार होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मशीन आहे भाकरी बनवण्याची, इथे बनली जाते, काही महिला आहेत त्या बनवतात आणि हॉटेल व्यावसायिकांना तसेच रिटेलमध्ये इथे भाकऱ्या पुरवल्या जातात। तर प्रोसेस बघूया आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये, तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा। चला व्हिडिओला आपण सुरुवात करू। ठाणा स्टेशन पासून ईस्टला यायचं आहे। ईस्टला आहे हे सिद्धार्थनगर आणि बघा ही शिवसेनेची शाखा आहे, हे मच्छी मार्केट आहे, तिथेच हे शॉप आहे, हे फिश मार्केट आहे, त्याच्या अगदी समोरच्या बाजूलाच आहे आई भाकरी फॅक्टरी। नमस्कार, तुझं नाव? मानस महेंद्र म्हात्रे। आणि तुमचं नाव? गीता राकेश म्हात्रे। तर ताई आपल्याला आता दाखवतात काय प्रोसेस आहे, आपल्याला थोडक्यामध्ये दाखवतील। आता तांदळाचं म्हणजे पीठ टाकणार ना याच्यात? हा, आता उकडीचे असतात ना? उकडीचे असतात, उकडीचे। अच्छा, थोडक्यामध्ये आता दाखवतील त्या। पहिल्याला उकळी आली पाण्याला की उकड हे आपण पीठ टाकतोय, त्या एका मग मध्ये अर्धा किलो पीठ असतं। अर्धा किलो पीठ साठी अर्धा लिटर पाणी वगैरे लागतं। अच्छा, म्हणजे प्रोसेस सेम पाणी सेम पीठ? हा हा, जसं आपण घरात बनवतो तसंच आहे। बरं, हे उकडतं सगळ्यांना माहितीच आहे, पण ती व्यवस्थित केली ना का भाकरी पुढे चांगली होते ना ताई? त्याचं पाणी कमी जास्त नाही झालं पाहिजे ना? बरोबर, तशा पद्धतीने बघा उकड काढतात ताई आणि प्रॉपर उकड जमली का मग ते भाकरी पण चांगली होते। वाफ द्यावी लागते का ताई? वाफ नाही, असंच फक्त आता हे मिक्सर मध्ये टाकायला लागतं, कारण की हा पूर्ण ह्याच्यामध्ये डो बनतं मग। अच्छा, मग हे पूर्ण मिक्सर मध्ये टाकल्यानंतर बरं, कारण भरपूर प्रमाणात असतात ना तुमच्या? हो। साधारण मग किती दिवसभरात भाकऱ्या होतात? मिनिमम एका टायमाला 100-150 बोलू शकता। अच्छा, तर हे आपल्यासाठी हे दाखवतात प्रोसेस कशी आहे बघा। ते या मशीन मध्ये ते आता मळलं जाणार आहे पीठ। हो। तर मानस, तुला कसं सुचलं की भाकरीचा हा व्यवसाय करावा? आणि नुकतंच ओपन झालंय ना? हो, मी एप्रिल 30 ला अक्षय तृतीयाच्या दिवशी ओपन केलंय। बरं, मी पहिले जॉब करायचो, नंतर मी विचार केलेला व्यवसाय करायचा, त्याच्यामुळे मग आम्हाला आयडिया आली हे करायचं, म्हणजे माझ्या वडिलांची आयडिया आहे। वडिलांचे? त्याच्यानंतर मी हे सुरू केलं। बरं, मग तुला आता कसं सुरुवात कशी वाटते इथे? रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा? रिस्पॉन्स पण चांगला आहे, कारण लोकांना घरगुती पद्धतीचं मिळतं। छान कल्पना आहे, त्याने बिझनेसकडे हा तरुण मुलगा वळला आहे, स्वतःचा नोकरी सोडून आणि व्यवसाय करतो आहे। काही महिलांना सुद्धा त्याने हाताशी घेतलेलं आहे, त्यांना पण रोजगार मिळालेला आहे। किती मग असतात स्त्रिया तुमच्याकडे? आमच्याकडे आता पहिले एकच होत्या, ह्या फर्स्ट आहेत, नीता आमच्या फर्स्ट एम्प्लॉई। अच्छा, आणि त्याच्यानंतर आता आम्ही 2 ठेवले। अच्छा, या त्याच्या आधी मी आणि माझी आई आणि माझी बहीणच आम्हीच करायचो। बरं, मग याचं काही शिक्षण घेतलं का तुला, असं आईने शिकवलं? नाही, याचं शिक्षण म्हणजे आम्ही ज्यांच्याकडनं हे सगळं ज्यांच्याकडे पहिल्यापासून मशीन होती त्यांच्याकडे जाऊन शिकलो। अच्छा, बरं, ते केतन म्हात्रे म्हणून आहेत पनवेलला, तिकडूनच आम्ही शिकलो, मशीन घेतली, मग त्यांनी आम्हाला शिकवलं कसं करायचं, काय करायचं। पाण्याची माहिती असल्याशिवाय होणार नाही, कारण किती प्रमाण आहे पाण्याचं सगळं माहिती पाहिजे, सगळं माहिती पाहिजे। आणि जर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही ती माहिती पण देतो आणि सगळं काय प्रोव्हाइड पण करतो। खूप छान, चांगली गोष्ट आहे। आता हे मळत आलंय ना पीठ? हो, आता मळत साधारण किती मिनिटात होतं? क्वांटिटी जर जास्त असलं तर मग 2-5 मिनिटात होतं, जर कमी असली तर मिनिमम 5 ते 7 मिनिटं लागतात। बरं, ते बघा जवळपास आता मळलं गेलं पीठ। कुठे असते ह्या मशीनची? ही जी आहे ही 5 लिटरची आहे। 5 लिटर? हा, हे 5 लिटरचं आहे, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त 3 किलो पीठ जाऊ शकतं। 3 किलोचं पीठ बसते जास्तीत जास्त 3 किलो होत आलंय हे बघा। अगदी मला वाटतं 2 ते 3 मिनिटातच झालंय ना? हो। अच्छा, हे काढून आता ह्या मशीन मध्ये म्हणजे डायरेक्ट नाही टाकायला लागत, पहिले गोळा बनवायला लागतो थोडासा, त्याचा प्रॉपर डो बनवायला? हा, डो बनवायला लागतो, कारण की ते शेप यायच्यासाठी। अच्छा, मशीन ऑन केल्यानंतर ही भाकरी बनवण्याची मशीन आहे। आणि बघा, ही मग तू कुठून मागवलीस?
ही आम्ही पनवेल वरनं घेतली आहे. पनवेल वरून हा, घेतले. ज्यांनी- मग तरी या यंत्राची काय किंमत असेल? याची 2.5 lakhs आहे. 2.5 लाखापर्यंत. लाखापर्यंत मशीन आहे. हो. ही बघा आता ही मशीन चालू केली आहे. मग इकडनं अशी शीट येते. अच्छा, इथून हा गोळा त्याने मळून टाकलेला आहे आणि या बाजूने अच्छा अशा प्रकारे बाहेर आलेली आहे. अच्छा, हा म्हणजे सरळ अशी पेपर सारखी बाहेर आली ना. हो, शीट येते. ही शीट अशी उचलावी लागते आणि खूप इझी असतं हे करण्यासाठी. अच्छा, तर हे शीट उचलल्यावर हे आम्ही अॅक्रेलिक शीट पण घेतलेत तर ह्याच्यावर स्टोअर करण्यासाठी. अच्छा, कारण की एक एक करून मग ते उचलून तव्यावर टाकतात. तव्यावर टाकणार. लगेच ही प्रोसेस फास्ट करावी लागते का? हो हो, ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते कारण की स्लो केली तर मग लोकांना लेट देता येईल. अच्छा, तर इथे बघा लगेच तवा पण इथे तापत ठेवलाय आणि ताई दोघी जणी आहेत. तर ही लगेच ह्या बाजूला टाकतोय मानस आणि लगेच तयार झाली ही भाकरी बघा या यंत्रामुळे. आणि अशी हे जे आहे शीट ते roll आहे करावं लागतं. आणि पुढे पुढे गेल्यानंतर ही भाकरी तयार होते. हे इकडनं अशी शीट बाहेर येते. आता हे जर ब्रेक होत असेल तर मग पूर्णच रोल करावं लागतं. अच्छा, ते बरोबर प्रमाण तयार करून घेऊन मानसने बघा पूर्ण भाकरी गोल अगदी चंद्रासारखी गोल एकच सारखी तयार झाली आणि ती पण अगदी पातळ आहे ना. हो, ते तुम्ही थिकनेस पण याच्यावरनं मेजर करू शकता. कशावरती हे जे असते? दोन आहेत ना याला जर तुम्ही राईटला फिरवलं तर ते पातळ होणार आणि लेफ्टला फिरवलं तर जाड होणार. म्हणजे तुम्हाला जाड कोणाला हवी हा, असेल कोणाला जाड कोणाला हवी असेल या मग कोणाला पातळ पाहिजे ऑर्डर त्याप्रमाणे. बरं, तर तो गोळा तयार करून अशा प्रकारे बघा ही शीट काकी, हे कुठे छान स्टील आपलं? भाकऱ्या तयार होत आहेत. 2 ते 3 मिनिटात भाकरी तयार पण झाली आहे. ही बघा मस्त. आणि इथे गरम गरम तवे पण आहेत दोन्ही बाजूला. मग एका वेळेस तुम्ही किती बनवता भाकऱ्या ताई? किती? अच्छा, एका वेळेस ताई हातात भाकरी घेऊन टाकली बघा. अशा पद्धतीने ही भाकरी छान शेकली गेली आहे मस्त गॅसवरती दोन्ही आहे. आणि त्याच्यासाठी गॅस मोठा असावा लागतो का? मीडियम मीडियम. जास्त फास्ट नाही करता नाही. छान अशी लुसलुशीत भाकरी तयार आहे. छान भाकरी टम्म फुगली बघा छान तव्यावरती. अगदी पटापट ही प्रोसेस केली जाते. इथून कणिक मळून इथे भाकऱ्या रेडी होत आहेत. त्याच्यानंतर या पेपरवर टाकल्या जातात. ही कोणती शीट म्हणता येईल? ही अॅक्रेलिक नॉर्मल शीट आहे जे चिकटत नॉर्मल नाही. कोणत्या पण हार्डवेअर वर मिळते. अच्छा, तर हे सगळं आहे प्रोसेस. इथे टाकल्यानंतर लगेचच इथे तवा तापलेला असतो त्याच्यावर मस्त फुललेली भाकरी गरमागरम अशी दाखवते तुम्हाला पकडून बघा. मस्त गरमागरम लुसलुशीत भाकरी ती सुद्धा काय छान जमली आहे. आणि ही भाकरी मग साधारण कितीला असते? ही 15 रुपये. 15 रुपयाला ही भाकरी तुम्हाला मिळणार आहे. तर पुन्हा हीच प्रोसेस आहे बघा. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. तोच डो घेतलेला आहे. डो जातो. हा, आणि त्याची शीट अशी येते शीट तयार. अशी बाहेर. हा, ह्या प्रकारे हे बघा पूर्ण शीट अशी येते ना आपोआप ही प्रोसेस होते. आणि एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते मग खाली पडतं का? हा, एक्स्ट्रा जे एक्सेसिव्ह पीठ असतं ते इकडनं बाहेर पडतं. नाही तर मध्ये ट्रे मध्ये पडतं. खाली ट्रे दिलेला. अच्छा, ट्रे मध्ये जातं म्हणजे काही वाया जात नाही. आणि हे कटिंग करून ही बरोबर एकाच साईजची भाकरी तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी. आणि एक्स्ट्राचं पीठ पुन्हा वापरलं जातं परत वापरलं जातं. तर आता मानस घेतोय भाकरी काढतोय. आता इकडनं अशी अरे वा, उचलायची खूप छान. आणि याच्यावर ते टाकायचे. मस्त झटपट भाकऱ्या होत आहेत. पण प्रोसेस माहिती पाहिजे आणि मेन म्हणजे भाकरीचं पीठ सगळ्यात महत्वाचं ना. ते जर कडक असलं जास्त तर भाकऱ्या तुमच्या जास्त वेळ राहणार नाही. आणि तांदूळ कोणता वापरला जातो? तांदूळ आम्ही पटणी वापरतो. पटणी वापरता. तर तांदूळ पण पटणीच आहे त्याच्यामुळे पांढरी शुभ्र अशी भाकरी होते बघा तयार आणि एकसारखीच. फक्त त्याने सांगितल्याप्रमाणे कमी जास्त केल्यानंतर तुम्हाला जाड हवी म्हणजे कोणतरी जास्त मागवत असेल तर जाड वगैरे सांगत असतील ना. पण आम्ही मीडियम साईजच ठेवले तर त्याच्यामुळे ते जास्त कोण असं हे नाही करत. बरोबर, कारण चांगली भाकरी आहे बघा मस्त जमलेली आहे. 15 रुपयात तुम्हाला अगदी घरगुती भाकरी रेडी मिळते. ती सुद्धा अशी तांदळाची. 25. पेकिंग करताना काय कशी केली जाते? हे नॉर्मल आम्ही जशा भाकरी आहेत तशा ठेवतो अशा पेपर मध्ये. पेपर मध्ये बटर पेपर आणि आम्ही एकच फोल्ड मारून देतो कारण की भाकरी चिटकतात. बरोबर बरोबर. तर मग एकच फोल्ड मारून इकडे आम्ही आता सेलोटेप लावतो यामुळे याच पेपरला रोल करतो. बरोबर.
मानस मग साधारण म्हणजे दिवसभरात किती भाकऱ्या बनल्या जातात? मिनिमम 150-200 तरी पूर्ण दिवसात. आणि हॉटेल व्यावसायिक येतात का? हो हो हो, हॉटेल साईड पण फिरतात, पण आम्ही जास्त करून रिटेल स्पेस ठेवलंय की लोक इकडे येतील, कमी भावात घेऊन जातील. बरं, तर गरमागरम आणि तुम्हाला जास्त ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. मग साधारण आम्हाला कधी ऑर्डर द्यायची आजच्यासाठी तर किती वाजता द्यावी लागेल? 1 तास आधी सांगितलं तरी पण तरी बनतात. हो. 1 तास आधी. आणि टायमिंग काय आपल्या शॉप? टायमिंग आहे सकाळी 9 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. आणि समजा आता कोणाला घर बसल्या जास्त क्वांटिटी हवी तर तुम्ही देता का तसं? आम्ही डिलिव्हरी नाही देत, पण आधी फोन करून सांगितलं तर आम्ही पॅकिंग वगैरे तुमच्या टायमानुसार करून देऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता. असं तर नुकताच मानसने आई वडिलांच्या हाताशी घेऊन आणि 2 महिला ठेवलेल्या आहेत, त्यांना पण रोजगार मिळालेला आहे. आई बाबांची कल्पना त्याने आणलेली आहे आणि तो त्याच्यात मेहनत करतोय. मराठी मुलगा नोकरी सोडून आपला व्यवसाय करतोय. नक्की त्याला सपोर्ट करा आणि तुम्हाला पण करायचं असेल त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हो. माहिती काही हवी असेल आणि मशीन बद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. गेल्या वर्षी या मुलाने कॉम्प्युटर सायन्स केलंय, ग्रॅज्युएट आहे, पण नोकरीकडे न वळता त्याने व्यवसाय घेतलेला आहे आणि छान प्रकारे त्याने सेटअप पण केलेला आहे. स्वच्छता टापटीप आहे, छान पुरवत आहे ही सेवा. नुकताच ओपन झालं. तरी किती तारखेला झालंय? 30 एप्रिलला अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही तुला तर रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स एकदम चांगला आहे. छान. हो. आणि हाताशी आपलं नाव काय ताई? नीता राकेश माने. आणि तुझं? पायल. मी इथेच राहिलंय. हो इथेच आहे माने. अच्छा. आणि त्यांना पण बघा घरी जाऊन पण त्यांचं काम पण होत आहे, दुपारनंतर त्या पण इथे येतात, त्यांना पण रोजगार दिलेला आहे छोट्याशा मुलाने. आणि तुझ्या या व्यवसायासाठी खरंच खूप शुभेच्छा माझ्याकडून Thank you. आणि खूप सारे आशीर्वाद की तू पुढे जावं. Thank you. आणि इतरांनी पण हा व्हिडिओ बघा की करता येतं, आपल्याला फक्त इच्छा पाहिजे आणि थोडंसं आपल्याला भांडवल लागणार आहे. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मानसला तुम्ही विचारू शकता, तुम्हाला नक्कीच तो रिप्लाय देईल. आणि खूप छान आहे तुझा व्यवसाय, मला तर आवडला. आणि मी सुद्धा आता घेणार आहे, इथे आले तर भाकऱ्या मला पण आवडतात, तांदळाच्या भाकऱ्या. आणि आणखीन कोणत्या भाकऱ्या असतात आपल्याकडे? ज्वारी, बाजरी, नाचणी आणि चपाती पण ठेवतो. चपाती लाटून देतात. चपाती लाटून देतो. आणि नाचणीच्या बाजरीच्या थापून घेतात. त्याची काय किंमत आहे? ज्वारी आणि बाजरीची 18 रुपये आणि नाचणी 20 रुपये. बरं, तर ते पण तुम्हाला मिळणार आहेत. त्या थोपटून घेणार आहेत आणि चपाती तुम्हाला लाटून मिळणार आहेत. जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता, तर ते 1 तास आधी तुम्हाला पुरवलं जाणार. छान सगळ्यांचा व्यवसाय, खरंच शुभेच्छा तुम्हाला. आणि छान सगळ्यांनी माहिती दिली वेळात वेळ काढून, तर धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू. तर आजचा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि ग्रुप्समध्ये टाका की असा व्यवसाय आहे छोटासा, पण खरंच सगळ्यांना घरगुती मिळतंय. खाण्याचा पदार्थ आहे तो सुद्धा हायजीन पद्धतीने आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. 15 रुपयांत अवघं. हेच तुम्हाला हॉटेलमध्ये डबल भावात 20-25 रुपये. तेच ना. तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता. मी ॲड्रेस सांगितलेला आहे, तिथे तुम्ही भेट देऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.